चंद्रपुर महाऔष्णिक विद्युत केंद्र CSTPS से फ्लाई ऐश की भारी वाहनों से हो रही धुलाई के कारण प्रोजेक्ट कोल गेट से आवंठा डैम तक का मार्ग पूरी तरह जर्जर हो गया है। सड़क पर जगह जगह बड़े बड़े गड्ढे होने से स्थानीय किसानों और ग्रामीणों को भारी परेशानी का सामना करना पड़ रहा है। शिवसेना उद्धव बालासाहब ठाकरे ने इस मुद्दे पर आक्रामक रुख अपनाते हुए प्रशासन को 30 दिनों के भीतर सड़क की मरम्मत करने की चेतावनी दी है। शिवसेना चंद्रपुर महानगर प्रमुख और पूर्व नगर सेवक सुरेश आर पचारे के नेतृत्व में प्रतिनिधिमंडल ने CSTPS के मुख्य अभियंता को ज्ञापन सौंपा। पार्टी के मुताबिक सड़क के दोनों ओर करीब 25 से 30 किसानों की खेती है और खेतों तक पहुंचने के लिए यही प्रमुख मार्ग है। भारी कैप्सूल वाहनों की लगातार आवाजाही से सड़क बुरी तरह से क्षतिग्रस्त हो गई है। बारिश के दौरान गड्ढों में पानी भरने से दुर्घटनाओं का खतरा भी बढ़ गया है। शिवसेना का आरोप है कि पिछले 3 वर्षों से शिकायतों के बावजूद समस्या का स्थायी समाधान नहीं किया गया। शिवसेना ने स्पष्ट चेतावनी दी है कि यदि 30 दिनों में सड़क की मरम्मत नहीं हुई तो किसानों के साथ बैलगाड़ी मोर्चा निकालकर रास्ता रोको आंदोलन किया जाएगा और CSTPS की राख ढुलाई को रोकने की कार्यवाही की जाएगी। इस संबंध में मुख्यमंत्री, ऊर्जा मंत्री, पालक मंत्री अशोक उइके, सांसद प्रतिभा धानोरकर, विधायक किशोर जोरगेवार, सुधीर मुनगंटीवार समेत प्रशासन और पुलिस अधिकारियों को भी ज्ञापन की प्रतियां सौंपी गई हैं। इस दौरान युवा सेना जिला प्रमुख विक्रांत सहारे सहित अन्य पदाधिकारी मौजूद रहे। आज दिनांक 21/8/2026 ला आम्ही CTPS च्या मुख्य अभियंता कात्रे साहेब यांना निवेदन दिलं। त्या निवेदनामध्ये आवंठा डॅम ते कोल गेट इथपर्यंत त्या रस्त्याची अवस्था खूप दयनीय आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचे जे नुकसान होत आहे आणि आवाजाचे जे ये जा करण्याच्या जो रोजच्या वाहतुकीच्या शेतकऱ्याचा रस्ता आहे त्या रस्त्यामध्ये खूप पाणी भरून आहे आणि त्या पाण्यामध्ये लोकांना येण्या जाण्यासाठी खूप त्रास होत आहे। त्यामुळे आम्ही आज सुरेश भाऊ पचारे, युवासेना जिल्हा प्रमुख विक्रांत सहारे आणि आमच्यासोबत जे सहकारी आहे त्यांना घेऊन आम्ही शेतकरी आहे त्या शेतकऱ्यांना घेऊन आम्ही CTPS कात्रे साहेबाकडे गेलो असता त्यांनी खूप चांगला आम्हाला प्रोत्साहनात्मक एक उत्तर दिलं की आम्ही येत्या 1 महिन्यामध्ये आम्ही ते डागडुकीची व्यवस्था करणार आणि त्यानंतर 1 वर्षामध्ये ते पूर्णपणे रोड बनवणार। त्यामुळे आम्ही कात्रे साहेबांचा धन्यवाद करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। स्टार्ट भाऊ। आज मुख्य अभियंता साहेबांना आज आम्ही निवेदन दिलं। निवेदनाचा विषय होता कोल रिजेक्ट गेट ते आवंठा डॅम जाणार रस्त्यावर पडलेले खूप मोठाले खड्डे। मागच्या 3 वर्षापासून शेतकरी त्रस्त आहे त्या खड्ड्यामुळं। गाई ढोरं पडून राहिलेले आहे, गाई ढोरं मरून राहिलेले आहे। त्याच्यानंतर नाल्या खोदल्या आहे त्यांनी, त्याच्यामध्ये लोक पळत आहे, गाड्या जात नाही, कोणत्याच वाहन जात नाही आणि रस्त्यामध्ये खूप मोठे मोठे तिथे रस्ता कोणता आणि खड्डा कोणता हे समजतच नाही। अशा परिस्थितीमध्ये 3 वर्षापासून तो CTPSचा रस्ता असून त्या रस्त्यावर दोन्ही साईडले जवळजवळ 25 ते 30 शेतकरी राहतात आणि ते त्याच रस्त्याचा वाहतूक करतात। त्याच्यामुळं त्यांना प्रॉब्लेम होत आहे का जाण्या येण्यासाठी। 3 वर्षापासून आम्ही पाठपुरावा करत आहोत। त्याच्यानंतर मिस्टर मुख्य अभियंता साहेब कात्रे साहेबांनी यांना शब्द दिलेला आहे का आता सध्याचं आपण डागडुगी करून त्या रस्त्याला वापरण्यायोग्य करून देऊ आणि 1 वर्षात त्याचं कॉन्क्रिटीकरण किंवा डांबरीकरण करून शेतकऱ्याला चांगला रस्ता देऊ म्हणून त्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे। म्हणून कात्रे साहेबांचा धन्यवाद देतो आम्ही त्यांना का त्यांनी आज शेतकऱ्याला चांगलं प्रोत्साहित करून चांगलं उत्तर दिलेलं आहे। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। माना पालाचा ना त्या गोत्याचा पसारा लई बाई वाढला। रुसवा नको ग बाई कुणाचा मोठ्यानी उतारा काढला। लगीन घाई सुचून दे खरेदीने पणा काढला। खरेदीला वर्षीधीने उत्साह नवा आणला। बांधला बसता बांधला, बांधला बसता बांधला, बांधला